अंकलेश्वर ब्रह्मपूर राष्ट्रीय महामार्गासाठी तालुक्यातील 23 गावांमधील 243 हेक्टर जमिनीचे होणार हस्तांतर। तालुक्यातील 756 हरकतींवर उपविभागीय कार्यालयात सुनावणी। अंकलेश्वर ब्रह्मपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 573 साठी शिरपूर तालुक्यातील 23 गावांमधील शेतजमिनीचे हस्तांतर अर्थात भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून या संदर्भातील दाखल हरकतींवर शुक्रवारी 26 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालयात भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांच्या दालनात अखंडपणे सुनावणी पार पडली। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने 13 ऑगस्ट 2025 रोजी अधिसूचना जारी करीत भारत राजपत्र प्रसिद्ध केले होते। त्यानुसार तालुक्यातील वाघाडी, करवण, दहिवद, तराडी तत, ममाने, भटाणे, विखरण बुद्रुक, विखरण खुर्द, वरुड, अर्थे बुद्रुक, अर्थे खुर्द, खामखेडा प्रथा, तांडे, हसली, भोरखेडा, गोदी, तरडी, बबळाज, अजनाड, सावेर, भावेर, शिरपूर बुद्रुक, शिरपूर खुर्द अशा 23 गावांमधील सुमारे 243 हेक्टर जमिनीचे हस्तांतर होणार आहे। या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांना हरकती नोंदवण्याची मुदत देण्यात आली होती। त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असून 23 गावांमधील एकूण 756 शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या। या हरकतींवर शुक्रवारी सुनावणी घेण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट यशवंत महाजन, ॲडव्होकेट नरेंद्र करंकार, ॲडव्होकेट महेंद्र बागुल, ॲडव्होकेट दीपक शिंदे यांनी युक्तिवाद सादर केला। महामार्गासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू असली तरी शेतकऱ्यांमध्ये नुकसान भरपाईबाबत तसेच जमिनीच्या अचूक मोजणी संदर्भात अनेक शंका आहेत। या पार्श्वभूमीवर दाखल हरकतींवर झालेली सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे।